चला, UEEची चौथी टेस्ट आपण घेतो आहोत. कितवी? सॉरी, UEEची पहिली आणि या सेमेस्टरची चौथी. ओके, चौथ्या विषयाची पहिली चाचणी परीक्षा. तर बघा, परत पॅटर्न तोच. अटेम्प्ट इन 5 क्वेश्चन सॉल्व करणं आवश्यक होते कमीत कमी. जास्तीत जास्त तुम्ही किती केले तरी तुम्हाला त्या 5चेच मार्क्स मिळणार होते, लक्षात घ्या. ओके, आणि याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, पहिले तर 8 डेफिनेशन विचारल्यात. किती? 8. परीक्षेला 8 नाही विचारत, परीक्षेला 4 किंवा 2च विचारतात. बऱ्याचदा परीक्षेला 4 विचारतात, काही वेळेस 2च विचारतात 4 मार्काला. पण मी फक्त हाफ मार्काला या प्रश्न विचारले. ओके, तर युटिलायझेशन फॅक्टर, मेंटेनन्स फॅक्टर याच्या डेफिनेशन्स लिहायच्या होत्या. तर युटिलायझेशन फॅक्टर काय? इट इज अ रेशो ऑफ इल्युमिनेशन ॲट नॉर्मल वर्किंग कंडिशन ऑन द सरफेस. ज्यावेळेस नॉर्मल वर्किंग कंडिशन असेल सरफेसवरची, त्यावेळेसचं इल्युमिनेशन डिवायडेड बाय इल्युमिनेशन ऑफ इल्युमिनेशन ॲट परफेक्ट इन्व्हायरमेंट, ज्याला आपण एव्हरीथिंग क्लीन म्हणू. ओके, त्याच्यानंतर मेंटेनन्स फॅक्टर काय? नाही, चुकलंय. मग युटिलायझेशन फॅक्टरची डेफिनेशन इल्युमिनेशन इल्युमिनेशन रिसीव्ह ऑन द सरफेस टू द इल्युमिनेशन प्रोव्हाइडेड बाय सोर्स, असं आहे. मेंटेनन्स फॅक्टरची डेफिनेशन आहे इल्युमिनेशन व्हेन एव्हरीथिंग इज क्लीन डिवायडेड बाय नॉर्मल इल्युमिनेशन. तर ते झालं डिप्रिशिएशन फॅक्टरचं. ओके, डिप्रिशिएशन फॅक्टर बघा ऑलवेज ग्रेटर दॅन 1 असतो, लक्षात घ्या. तर ऑलवेज ग्रेटर दॅन 1 म्हणजे काय? इथं वर नॉर्मल वर्किंग कंडिशन डिवायडेड बाय एव्हरीथिंग इज क्लीन अशा पद्धतीने असेल तरच तर मोर दॅन 1 असेल. आणि मेंटेनन्स फॅक्टर काय? व्हेन एव्हरीथिंग इज क्लीन डिवायडेड बाय नॉर्मल वर्किंग कंडिशन. म्हणजे लक्ष द्या, इल्युमिनेशन ॲट नॉर्मल वर्किंग कंडिशन डिवायडेड बाय इल्युमिनेशन व्हेन एव्हरीथिंग इज क्लीन. तर हे आलं तुमचं मेंटेनन्स फॅक्टरचं, आणि हे आलं त्याचं डिप्रिशिएशन फॅक्टर, त्याचा उलटा. तुम्हाला इथं 2च लिहायचे होते, युटिलायझेशन फॅक्टर, मेंटेनन्स फॅक्टर. त्याच्यानंतर ल्युमिनस इंटेन्सिटी, त्याची डेफिनेशन लिहायची होती. ल्युमिनस फ्लक्स डिवायडेड बाय सॉलिड अँगल, DW डिवायडेड बाय d∅ बाय DW, आठवतंय? त्याच्यानंतर MSCP, मेन स्पेरिकल कॅन्डल पॉवर इन ऑल डायरेक्शन, स्पेरिकल डायरेक्शन. त्याच्यानंतर MSSCP म्हणजे मेन हेमिस्पेरिकल कॅन्डल पॉवर, अबो किंवा बिलो द हेमिस्फिअर. त्याच्यानंतर इल्युमिनेशन काय आहे डेफिनेशन? इट इज डिफाईन ॲज फ्लक्स पर युनिट एरिया. ओके, त्याच्यानंतर सॉलिड अँगल म्हणजे काय? अँगल बाय 360 डिग्री अँगल बिटवीन 2 लाईन्स. ओके, लक्सची डेफिनेशन काय? फ्लक्स पर युनिट एरिया. ओके, किंवा इट इज अ युनिट ऑफ इल्युमिनेशन अशा पद्धतीने सुद्धा लिहू शकता. पण फ्लक्स पर मीटरमध्ये लिहिलं तरी चालेल, किंवा पर युनिट एरियामध्ये लिहिलं तरी चालेल. तर यातल्या कोणत्याही 4 डेफिनेशन फायनल एक्झामिनेशनला येणारच आहेत, तुमचे अपकमिंग एक्झामिनेशन सुद्धा मध्ये सुद्धा येणार आहेत. त्याच्यानंतर एक्सप्लेन कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ फ्लोरोसंट ट्यूब. तर इथं तुम्हाला फ्लोरोसंटचे कन्स्ट्रक्शन काढायचं होतं, डायग्राम काढायची होती आणि त्याची वर्किंग लिहायची होती. मग तुम्ही ग्लो टाईप स्टार्टर सोबत जा किंवा थर्मल स्टार्टर सोबत जा, दोन्हीपैकी एक एक्सपेक्टेड होती. ओके, एक डायग्राम काढायची आणि त्याचं एक्सप्लेनेशन, दोन्हीपैकी एक. कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग काय? डिस्चार्ज प्रिन्सिपलवर वर्क करणारा लॅम्प ह्या फ्लोरोसंट ट्यूब. त्याच्यानंतर मेटल हॅलाइड लॅम्प, डायग्राम काढायची आणि त्याचं एक्सप्लेनेशन करायचं, वर्किंग कशी करते ती. ओके, त्याच्यानंतर LED लॅम्प. बघा, एक्सप्लेन वाय LED लॅम्प इज सुपिरियर दॅन अदर. LED लॅम्प बाकीपेक्षा सुपिरियर का आहे? त्याची लाईफ चांगली आहे, त्याचं इल्युमिनेशन चांगलं आहे, त्याची इफिशियन्सी चांगली आहे. ओके, आणि आता वाईडली यूज करतो आपण. ओके, इझिली अवेलेबल सुद्धा झालं आहे, त्याच्यामुळं हा सगळ्यात चांगला आहे. आणि त्याचे ॲप्लिकेशन काय आहे, कुठं वापरतात ते? डेकोरेटिव्ह लाईटमध्ये, होम अप्लायन्सेसमध्ये, डोमेस्टिक ॲप्लिकेशनसाठी, त्याच्यानंतर स्ट्रीट लाईट्समध्ये, किंवा अशा बऱ्याच ॲप्लिकेशनमध्ये त्याचा
वापर होतो. येतं लक्षात. त्याच्यानंतर बघा हा न्यूमरिकल दिलाय 250 व्होल्ट लॅम्प. $250 व्होल्ट लॅम्प ओके हॅज अ टोटल फ्लक्स म्हणजे ल्युमेन्स दिले, करंट दिलाय, व्होल्टेज दिलाय, याच्यावरून वॅटेज काढा, ल्युमेन्स दिले, MSCP काढा आणि MSCP पर वॅट काढा. अतिशय सोपा प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर या टाईपचा प्रॉब्लेम कालच बघितला आपण, फक्त हे बदललंय, एरिया बदललाय आणि CP बदललंय, बाकी ओके. तर हे पण तुम्हाला येणं एक्सपेक्टेड आहे. नंबर किती वेळ नंबर आले ते तुम्ही तुमचं ॲझम्पशनवर बदलू शकता. देन लिस्ट द ऑब्जेक्टिव्ज ऑफ लाइटिंग स्कीम अँड लिस्ट ॲक्सेसरी यूज फॉर इट. तर ऑब्जेक्टिव्ह लाइटिंग स्कीमचे ऑब्जेक्टिव्ह काय, युनिफॉर्म लाईट प्रोव्हाइड झाली पाहिजे सगळ्या वर्किंग प्लेनवर आणि ग्लेअर शॅडो अवॉइड झाले पाहिजे, प्लेजंट इन्व्हायरमेंट क्रिएट झालं पाहिजे आणि प्लेजंट इन्व्हायरमेंट म्हणजे डिफरंट कलरचं कॉम्बिनेशन. इट इज नॉट नेसेसरी टू कलर इंडिकेट हिअर. कलर रेंडरिंग इंडेक्सचा काही एवढा रोल नाही, पण ठीक आहे ते लिहिलं तरी चालेल. ॲक्सेसरीजमध्ये काय लिहिणार तुम्ही, डिफ्युजर, वेगवेगळे लॅम्प, अप्पर डिपर, त्याच्यानंतर सिलिंग, लॅटंट होल्डर किंवा कॉर्नर माउंटिंग, ब्रॅकेट माउंटिंग, वॉल माउंटिंग, त्याच्यानंतर पेंडेंट, अशा पद्धतीचे तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर एक्सप्लेन वर्किंग ऑफ CFL. CFLची डायग्राम काढायची, त्याचं एक्सप्लेनेशन लिहायचं, CFL कशा पद्धतीने पाथ कंप्लीट करतो वगैरे ते. त्याच्यानंतर स्टेट अँड एक्सप्लेन हाऊ लॉ ऑफ इल्युमिनेशन. 2 लॉ आहे, इन्व्हर्स स्क्वेअर लॉ आहे, लॅम्बर्ट्स कोसाइन लॉ. तर ते दोन्ही लिहायचे आहेत तिथं. ओके. त्याच्यानंतर स्टेट व्हेरियस टाईप्स ऑफ लाइटिंग स्कीम. किती टाईपची लाइटिंग, डायरेक्ट, इनडायरेक्ट, सेमी डायरेक्ट, सेमी इनडायरेक्ट, जनरल आणि मिक्स डिफ्यूज. जनरल डिफ्यूज आणि मिक्स डिफ्यूज, त्यातल्या कोणत्याही 2 एक्सप्लेन करणं एक्सपेक्टेड आहे. सो दिस इज युअर पेपर. ओके, सोपा गेला असेल अशी अपेक्षा करतो. याच्या बाहेरचा क्वेश्चन जनरली नाही येणारच नाही. ओके, याच्या बाहेरचा क्वेश्चन जनरली नाही येणारच नाही. एखादा लय एक्झामिनर खतरनाक असेल तर तो ट्विस्टेड करून विचारू शकतो. ओके, ट्विस्टेड करून म्हणजे आता इन टर्म्स ऑफ इथं फ्लोरोसन ट्यूब आहे तर मग त्याची स्टार्टिंग मेथड विचारतील, मेटल हायलाइटचं इग्निशन वगैरे विचारतील, असं ट्विस्टेड करून विचारतील. पण इन जनरल हे 10 ते 11 क्वेश्चन जर तुम्ही केले तर तुम्हाला खूप मोठा बेनिफिट होऊ शकतो. येते लक्षात. चला.